नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोंदे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल कोकणी मुलगा याच्यावर। आज भरपूर दिवसांना ब्लॉग बनवतो आहे, कारण आता शिपवरती होतो त्याच्यामुळे नेटवर्क नव्हतं, नेटचा प्रॉब्लेम होता। तर आज आता आम्ही बाहेर चाललो आहे शोरलीवला। जवळजवळ एक महिन्यानंतर शोरलीव भेटते। आमची शिप मागे आहे आणि आता आम्ही 5 जण बाहेर चाललो आहे आणि आत्ता दुपारच्या इकडं 1 वाजला आहे। आता इथून बाहेर जाणार आणि आम्ही आत्ता बेलिंगम सिटीमध्ये आहोत अमेरिकेच्या। इथून आता मी सिटीमध्ये चाललो आहे। टॅक्सीसाठी आम्हाला थोडंसं चालत जावं लागतं आहे, तिथे आता चालत जाणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही सिटीमध्ये जाणार आहोत। आता सिटीमध्ये काय काय कसं फिरणार आहेत आपण पुढे बघूया। आता आपण सिटीमध्ये पोचलो आहे। सिटीमध्ये आता आम्ही पोचलो आहे, बाजूला सगळं आता शॉप्स वगैरे आहेत। आता इथं थोडीशी शॉपिंग वगैरे करणार आणि त्याच्यानंतर थोडंसं खाऊन वगैरे काय फिरायला आहे का बघणार। इकडे आता थोडंसं फोटोशूट वगैरे चालू झालं आहे, बाहेर आला ऑब्वियसली फोटोशूट करणार आणि बघू आता इकडे काय काय फिरायला भेटतं आहे। मॉल्स वगैरे, स्टैचूज। पाठक भाई, हाँ भाई। हाँ भाई, ये मेरे साथ अभी हमारे साथ है। हेलो। उधर 2 बंदे हैं, एक उधर है। अभी सब घूम रहे हैं, थोड़ा कितने 1-1.5 महीने के बाद बाहर आए, सो उसकी वजह से सब एक्साइटमेंट। बेलिंगम में आता आम्ही कॅफेमधून आलो, जरा कॉफी वगैरे प्यायलो। कॉफी वगैरे पिऊन झाली, आता थोडंसं इथे फिरणार, फोटो वगैरे काढणार आहेत। प्लॅन तर असाच आहे, कारण बाहेर आल्यावर फोटो काढणं एक वेगळी ही असते, त्याच्यामुळं फोटो वगैरे काढून झाले की आम्ही वॉलमार्टला वगैरे जायचा प्लॅन करतो आहे। तिथे थोडीशी शॉपिंग करून, जर कोणाला काही खायचं असेल तर शॉपिंग करून त्याच्यानंतर बॅक टू शिप असा प्लॅन चालू आहे। पण आता बघू काय होतं आहे। त्याच्यामुळे आता थोडंसं इकडं फक्त आम्ही जरा फिरतो आहे, शिपवरतून बाहेर आलेल्याचा आनंद घेतो आहे। फायनली आम्ही आता मेन सिटीमध्ये आलो आहे, जवळजवळ अर्धा तास चाललो, कारण आम्ही मागच्या ज्या सिटीमध्ये तिथून आम्हाला मेन सिटीमध्ये यायचं होतं। जरा शॉपिंग वगैरे तिथे आम्हाला पाहिजे तशी भेटली नाही, तर इथं वॉलमार्ट्स वगैरे आहेत असं आम्ही गुगलला सर्च करून बघितलं, तर त्याच्यासाठी आता आम्ही मोर दॅन हाफ आवर चाललो आहे आणि त्याच्यात आता आम्ही मेन सिटीपर्यंत पोचलो आहे फायनली। आम्ही इथं पण आम्ही रूल तोडतोच आहे, पण अजून पण आम्हाला काही दिसत नाही, बघूया पोचलो तर आहेत की ना। आता आम्ही सिटीमध्ये पोचल्यानंतर आम्हाला काय काय बघायला भेटेल ना ते आम्ही तुम्हाला दाखवेन। सिटीमध्ये आम्हाला शॉपिंग पण करायची आहे थोडीशी, अजून आम्ही काहीच नाही केलं आहे, आम्ही फक्त चालतो आहे, कंटाळा आला आहे इव्हन चालून। आता मी वॉलमार्ट्समध्ये आलो आहे, वॉलमार्टमध्ये थोडी चॉकलेट शॉपिंग वगैरे चालू आहे, चॉकलेट्स वगैरे घेतो आहे आणि अजून काही ना काही वस्तू घ्यायच्या आहेत त्या थोड्याफार घेणार। आता बघूया काय काय घ्यायचं आहे। पण वॉलमार्टमध्ये वस्तू भरपूर भारी आहेत। हे काय हॅलोवीन, हे इलेक्ट्रॉनिक्सचं आहे, इथं पोसचे वगैरे ब्लूटूथ चांगले आहेत, सगळे एअरपोर्ट्स। आता आपण JBL हा स्पीकर बघतोय आणि हा जरा चांगला आहे। आपण बेस्टमधनं पण इथं चेक करणार आहोत, फक्त इथे प्राईस बघून ठेवलं आहे। इथे खूप सारे स्टोअर आहेत, आपल्याला वॉलमार्टला एकाच जागेवर सगळं भेटतं, म्हणून मोस्ट ऑफ लोक वॉलमार्ट प्रिफर करतात की एकाच जागेवर आपल्याला सगळं सामान भेटेल। आता शॉपिंग झाली आमची, आता आम्ही इथून निघतो आहे डायरेक्ट हे करायला, हे बिल पे करतो आहे आणि आता इथून निघणार आहे। आता आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे, आता आम्ही चाललो आहे
काहीतरी खायला. आपण आता टॅक्सीवाल्याला पण बोलवायचा विचार चालू आहे, पण आता काय ते फिक्स होत नाही आहे. हे आता डिस्कस चालू आहे. आता बघूया काय होतं आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार. भूक तर लागले, खायचाच पहिले हे चालू आहे. ते सर्च करत आहे. आता आम्ही मी बर्गरमध्ये बसलो आहे फायनली. आता वेट करतो आहे आमच्या ऑर्डरचा. कोक इकडे कोक अनलिमिटेड घेणार आणि आता वेट करतो बर्गर वगैरे ऑर्डर यायचा. आता हे ऑर्डर आलेले, आता आम्ही खाणार बर्गर की. आणि संध्याकाळ झाली, मस्त वातावरण आहे फोटोसाठी वगैरे पण. भाऊ येत आहे. ओके या खायला. फायनली आता आम्ही निघालो आहे. झाले आजची शोरलीव संपली, दिवस संपला. रात्रीचे 8 वाजले आणि आता आम्ही चाललो आहे परत शिपवर बॅक टू वर्क. कंटाळा पण चाललो आहे. ऐसे कॉम्प्लेक्स टाइप के रहते हैं इधर बहुत जगह पे. फायनली पुन्हा एकदा आम्ही परत आमच्या वेसलवरती आलेलो आहे. आजची शोरलीव संपलेली आहे. ही आमची वेसल, आमचं जहाज, ज्याच्यावर आता आम्ही परत शोरली संपल्यानंतर जाणार आहोत. मला तर खूप कंटाळा, असं इच्छा नाही पण झाला जावं लागणार. पण बाहेर खूप मस्त वाटलं. आजचा दिवस भरपूर चांगला गेला. म्हणजे शोरलीला एका महिन्यानंतर बाहेर जाऊन जाम भारी वाटलं. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.